आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मात्र जाहिरात प्रसिद्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात वयोमर्यादा सवलतीसाठी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मात्र अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी महाराष्ट्र शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक भूमिकेतून पाहावे आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. शासनाने यापूर्वी पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षांवरून 35 वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी केवळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे PSI पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुमारे 7 महिन्यांचा विलंब झाला असून वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसांच्या फरकामुळे हजारो उमेदवारांची शेवटची संधी हिरावली जात असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेसाठी 1 जानेवारी 2025 हा दिनांक ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्या रास्त असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 अंतर्गत एकूण 674 पदांची भरती जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या 392 पदांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी देण्याची मागणी जोर धरत असून याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.